श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो, आपला हार्दिक स्वागत आहे भक्तिरस यूट्यूब चॅनलवर. नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व, तिची आध्यात्मिक उंची आणि या दिवशी करावयाची संपूर्ण शिवसेवा. ही माहिती केवळ ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे. महाशिवरात्री पावन तिथी. भक्तांनो, माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 2026 हा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र हीच खरी महाशिवरात्री मानली जाते. हा दिवस आहे भगवान शिव यांच्या उपासनेचा, साधनेचा आणि आत्मकल्याणाचा. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे तपस्या. भगवान शंकरांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शिव आपल्याला एकच संदेश देतात: जीवनात शिवत्व प्राप्त करायचं असेल तर सामान्य पातळीच्या वर जावं लागतं. कल्याणाचा मार्ग सोपा नसतो, तो काटेरी असतो, कठीण असतो, पण कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. समुद्रमंथन आणि नीलकंठ. भक्तांनो, समुद्रमंथनातून अमृत निघालं, सगळ्यांनी ते घेतलं, पण जेव्हा विष निघालं तेव्हा सगळे दूर झाले. तेव्हा संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं. अमृत पिणारा देव, पण विष पिणारा तोच महादेव. म्हणूनच भगवान शिवांना नीलकंठ असं म्हटलं जातं. शिवपिंडीवर होणारा थेंब थेंब अभिषेक आपल्याला सातत्य शिकवतो. महाशिवरात्रीची संपूर्ण सेवाविधी. भक्तांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा अत्यंत शिस्तबद्ध आणि श्रद्धेने करावी. सकाळी 8 वाजण्यापूर्वी सेवा केंद्रात श्री दत्त महाराज यांच्या फोटोशेजारी भगवान शंकरांचा फोटो ठेवावा. सकाळी 8च्या आरतीनंतर भगवान शंकरांच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक व मंत्रपठण क्रम. अभिषेक सुरू झाल्यानंतर खालील क्रमाने मंत्रपठण करावे. 1. श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळ. 2. रुद्र संस्कृत किंवा मराठी 1 वेळ. 3. गायत्री मंत्र 1 माळ. 4. संजीवनी मंत्र 11 वेळा. 5. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. 6. श्री कालभैरवाष्टक 1 वेळ. 7. शिवकवच स्तोत्र 1 वेळ. 8. शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळ. 9. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळ. 10. रामरक्षा स्तोत्र 1 वेळ. 11. श्री सूक्त 1 वेळ. 12. श्री अष्टोत्तर शतनामावली 1 वेळ. 13. शिवहर शंकर नमामि शंकर मंत्र 11 वेळा. आरती व नैवेद्य. सकाळी 10:30 वाजता सकाळच्या 3 आरत्या, सायंकाळच्या 2 आरत्या. भगवान शंकरांची आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना, जय जयकार. 6 फराळाचे नैवेद्य अर्पण करावेत. नैवेद्यात फळे, विडा व दक्षिणा ठेवावी. सायंकाळी नेहमीच्या आरतीनंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर 108 बिल्वपत्रे अष्टोत्तर शतनामावली म्हणत वाहावीत. फका. भगवान शंकरांना प्रिय फुले: बेलपत्र, केवडा, कुंद, पांढरी कण्हेर, कोरांटी. महत्त्वाच्या सूचना: 1. महाशिवरात्रीला सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करावा. 2. या दिवशी दहीभात लेपन करू नये. दहीभात लेपन सेवा फक्त श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी केली जाते. विशेष नोंद: अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातोश्रींसाठी हिरवी साडी, हिरवा खण, नारळ अशी ओटी काढावी. सायंकाळी आरतीपूर्वी भगवान शंकरांच्या पिंडीवर 108 बिल्वपत्रे अष्टोत्तर शतनामावली म्हणत वाहावीत. समारोप. भक्तांनो, महाशिवरात्री हा केवळ व्रताचा दिवस नाही, तो आहे आत्मशुद्धीचा, संयमाचा आणि शिवत्व प्राप्तीचा दिवस. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा भक्तिरस यूट्यूब चॅनल आणि हा व्हिडिओ आपल्या शिवभक्त मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.